सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे। संपूर्ण मतदारसंघात उमेदवार आपापल्या परीने मतदारांना रिझवण्याचे कार्य करत आहे। त्याच अनुषंगाने 14 ऑक्टोबर रोजी दिग्रस दारवा नेर मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून संजय देशमुख, सेनेचे उमेदवार म्हणून संजय राठोड यांच्या सभेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले की उद्धवचा आणि माझा हात आशीर्वाद रूपी संजय राठोड यांच्यावरच आहे, तर शंका करण्याची गरज नाही। येत्या मतदानाच्या दिवशी संजय राठोडलाच विजयी करा। उभ्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या विरुद्ध ज्यांनी बंड केला आहे अशा कोणालाही लोक मतदान करणार नाहीत। याचं कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास माननीय पंतप्रधान मोदीजींवर आहे। महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास महायुतीवर आहे, उद्धवजींवर आहे, माझ्यावर आहे आणि त्यामुळे ही जनता आपल्याच पाठीशी उभी राहणार आणि महायुतीच्या उमेदवारांनाच या ठिकाणी निवडून देणार आहे। याच मैदानामध्ये संजय देशमुखचा भाजपामध्ये प्रवेश घेतला होता आणि त्याच मैदानातून भाजपामधून निष्कासित करण्यात आले आहे। सर्वांना या ठिकाणी सांगणार आहे की माझ्या मतदारसंघातली जनता ही हुशार आहे। या जनतेने ओळखलेलं आहे की कोण जनतेचं काम करणार आहे आणि कोण या ठिकाणी फक्त स्वतःचा विकास करणार आहे, हे जनतेला चांगल्या पद्धतीने माहित आहे। बंधूंनो, मी मंत्री होणार नाही होणार याचं काही फार मला या ठिकाणी माहित नाही, परंतु आपल्या सर्वांना मी एवढंच म्हणणार आहे की मंत्री झालो नाही झालो याच्याशी माझं काही घेणं देणं नाही। माझं कोणत्याही या ठिकाणी स्वतःच्या शिक्षण संस्था मला काढायच्या नाही, माझं कोणतं बिल्डर आणि लेआउटचे धंदे मला करायचे नाही। खरं तर मला सर्वसामान्य माणसाची सेवा करायची आहे आणि त्याच्यासाठी आपला सेवक म्हणून या ठिकाणी मला। विदर्भ न्यूज करिता यवतमाळवरून ज्ञानराज ढोरे यांचा हा वृत्तांत।